नमस्कार पत्रकार मित्रांनो, कमिटी सर्व आता प्रत्येकानं संघर्ष करावा अशी माझी खरं तर सर्व समाज बांधवांना विनंती आहे. आम्ही मागं 2 वेळा म्हणजे जिथं अदानी प्रकल्प होणार आहे त्या ठिकाणी जाऊन बैठका केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जवळजवळ 7-8 सरपंचांची त्या जवळपासच्या सरपंचाची कमिटीच पण तयार केली आहे. त्याच्यामध्ये काही 4-5 स्थानिक लोक तिथले घेतलेले आहेत. त्यामध्ये मी स्वतः आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्या ठिकाणी, आणि सर्व सरपंचांची कमिटी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फक्त ती अधिकृत त्याची घोषणा झालेली नाही. 2 वेळा तिथं आडोशीच्या कड्यापाशी जाऊन खाली खरं तर भवना दिसतोय त्या ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा आम्ही केला आहे. आणि 2 वर्षापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे 2022 पासून ही कानावर आवाज येत होता, परंतु तो आत्ताशी त्यांनी नोटीस दिली आपल्याला लेखी. म्हणजे आतापर्यंत नुसतं तोंडी बोलायचे, परंतु आता वस्तुस्थिती म्हणजे 29 ग्रामपंचायतीला पत्र आलंय. ते सर्व सरपंच खरं तर माझ्या संपर्कामध्ये आहेत. त्यामध्ये आम्ही आता एक कार्यक्रम होता आजनेवाला, त्या ठिकाणी आम्ही 9-10 सरपंच होतो. त्यामध्ये आजनेवाला सरपंच होता, गाडगरचा होता, देवळ्याचा दीपक गुटे होता, नंतर बाळूआप्पा केदारी खैरे कटकाजी होते, नंतर विठ्ठल रडे खरं तर निमगिरचे होते, त्यानंतर केवाडीच्या आमच्या महिला सरपंच होत्या, नंतर निलेश रावते पुण्यावरून आले होते. जी आमची बैठक झाली त्या बैठकीला खरं तर अतुल बेनके साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले होते. आणि आता या ठिकाणी काय सर्व पक्षीय हा संघर्ष आहे. या ठिकाणी राजकारणाच्या विरहित अशा प्रकारचं आमचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि आता पुढील दिशा समजा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत. आणि सगळ्यात तरुणांना माझी विनंती आहे की सगळ्यांनीच आपला याच्यामध्ये उतरावं. जरी आज मिटिंग झाली तरी मला खरं तर एक सामुदायिक लग्न आदिवासींची 6 लग्न मोफत ती लग्न होती. त्या लग्नांचा मी एक प्रमुख पाहुणा म्हणून त्या ठिकाणी मला खरं तर गणेश भाऊ कवडे आणि निलेश भाऊ चव्हाण यांनी आमंत्रित केलं होतं. ही 6 ते 6 लग्न आदिवासी असल्यामुळे तुम्ही यायलाच पाहिजे. त्यामुळे मी त्या मिटिंगला पोहोचू शकलो नाही, पण त्या मिटिंगमध्ये मी सहभागी आहे. असं काय नाही की बाबा वेगळं काय नाही. हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प कशा प्रकारे आहे, याचा काय परिणाम आदिवासी भागावरती आपण काय सांगाल? याचा परिणाम म्हणजे आदिवासी समाज उद्ध्वस्त करण्याचा दृष्टिकोन आहे. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, त्याच्यावरती आम्ही अभ्यास करतोय. डावकर साहेबांसारखी, किरण मस्कर सारखे अनेक आमच्याकडे पोरं आहेत का त्याच्यावरती त्यांचा अभ्यास झालाय. आम्ही रस्त्यावरचे ग्राउंड लेवलचे आम्ही कार्यकर्ते आहोत. परंतु मी पहिल्या प्रथम या प्रकल्पाचा मी निषेध करतो. कारण आम्ही नेहमी सांगत असतो, जुन्नर तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, आंबेगाव तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले, अकोले तालुक्यामध्ये नगरला धरणामध्ये आदिवासी बुडाले. सगळ्या आदिवासींच्या जमिनी विस्फोटित झालेल्या आहेत. आणि ते उर्वरित आदिवासी डोंगर कपरला राहायला गेलेत. आणि आता यांचा प्रकल्प डोंगरवाला म्हणजे आम्ही डोंगरात राहायला गेले, तिथून आम्हाला हाकलायचं आणि आम्हाला आमच्याकडे लोट करायचा. अशा प्रकारचा खरं तर या अदानीचा चाललेला आहे. मी माझ्या बाईटमध्ये सांगितले, कोण अदानी, तो अदाण्याचा आम्ही फदाना करू, कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. त्या ठिकाणी प्रत्येक सरपंचांची जी आम्ही समिती गठीत केलेली आहे, तात्पुरती त्या सरपंचांना आम्ही विश्वासात घेतलं आहे. प्रत्येक सरपंचाला सांगितलंय की तुम्ही 15 ऑगस्टच्या आतमध्ये या 29 गावं जे आहेत ग्रामसभेचा विषय सभा बोलवायची. आणि त्या विषय सभेमध्ये विषय एकच, अदानी हटाव, अदानी हटाव, अशा प्रकारचा ग्रामसभेचा ठराव करायचा. आणि तो ठराव घेऊन राज्यपालांना भेटायचं. कारण पैसा अंतर्गत असणारे इथं असा प्रकल्प होऊ शकत नाही. एका शेतकऱ्याने जरी विरोध केला तरी उर्वरित शेतकरी ते मान्यता देऊ शकत नाही. हे कायद्याला बंधनकारक आहे. पैसा अंतर्गत असणारा हा प्रकल्प, धरणग्रस्ताच्या क्षेत्रात असणारा हा प्रकल्प आणि अशा विविध प्रकारचा बेकायदेशीर हा प्रकल्प होऊ घातलाय. याला मूठ माती देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावा अशी माझी पहिली प्रथम पत्रकार मित्रांनो मागणी राहील. आम्ही त्या ठिकाणी 2-3 मिटिंगा घेतल्यात, आम्ही स्पॉटवर घेतले. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की आपल्याला स्पॉटवर जाऊन तिथं माहिती घ्यावा लागेल, पाहणी करावा लागेल. किती शेतकरी
तिथं खरं तर पुनर्वसित होतात. किती शेतकरी तिथून उठतात. म्हणजे आता नुसते 250 वस्ती आजनावळा घाटघर उठत नाहीये. आज 29 गाव आहेत. हळू एक एक गाव ते उठवणार. मग ते मानेकडोहाच्या धरणाचा पाणी ते उठवणार. हे म्हणजे साधी गोष्ट नाही. याच्यावरती अभ्यास करण्याची गरज आहे. पण ते अभ्यास करायच्या अगोदर 21 ऑगस्ट मध्ये ती जी त्याने काहीतरी जनसुनावणी लावलेली आहे, त्या जनसुनावणीचा मी निषेध करतो. आणि त्या जनसुनावणीचे जे आमच्या ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार झालाय, त्या पत्रव्यवहाराचं आणि अदानीच्या आम्ही पुतळा करणार आहेत. आणि तो पुतळा आम्ही त्या ठिकाणी ते होळी करून त्याचा आम्ही नायनाट करणार आहे. आणि त्याचा आम्ही कडेलोट करू. अजून निवेदन होत आहे. पण या ठिकाणी माझ्या जाहीर या ठिकाणी आव्हान आहे की अदानीला कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्या प्रकल्पाला पाठीशी घालू नको. एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही. या जुन्नर तालुक्याला माहिती आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या 4 तालुक्यामध्ये 4 आमदार असतील ते उर्वरित आदिवासी बांधवांच्या जेव्हा ते आमदार होतात. त्या 4 आमदारांनी इथं प्रामुख्याने कडाडून विरोध केला पाहिजे. त्यांनी निषेध केला पाहिजे. सरकारमध्ये असो नाही तर नसू, सरकारच्या विराईत अदानी म्हणजे का सरकार नाहीये. आणि सरकारला सुद्धा माझा जाहीर आव्हान आहे, सरकारने सुद्धा या प्रकल्पाला पाठीशी घालू नवं असं तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं आम्ही खरं तर या ठिकाणी त्यांनी लांडे साहेब, काहींचा असा प्रश्न आहे की आता लांडे साहेब आता या प्रकल्पाला विरोध करतात, नंतर लांडे साहेब म्हणतील की नाही आता आपल्याला रोजगार भेटणार आहे, आपण हा प्रकल्प होऊन देऊ. आपली काय भूमिका असेल? हे कधीच होणार नाही. मोदार साहेब, तुम्ही बरोबर मला प्रश्न विचारला. ज्या टायमाला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो त्या टायमाला माझ्या नेतृत्वाखाली आम्ही खरं तर एक गोंगणी मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी खरं तर बोगस हटाव आणि आदिवासी बचाव. माझ्याकडे लालदेव होता, आदरणीय या राज्याचे कैलासवासी, या महाराष्ट्राचं दैवत, कार्यसम्राट मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब. त्या टायमाला मी ज्या टायमाला तो मोर्चा काढला मला अजितदादांचा फोन आला होता. आणि अजितदादांचा फोन आला, म्हणले देवरामजी तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमच्याकडे लाल दिवा आहे आणि तुम्हाला मोर्चा काढता येणार. मी दादांना सांगितलं होतं मीडियाच्या माध्यमातून, सत्ता गेली उडत, तो लाल दिवा गेला उडत, लाल दिवा गेला तरी चालत, पण माझ्या गोरगरीब जनतेच्या बोगस हटाव आणि आदिवासी बचावाचा त्या मोर्चा काढणार. तो मोर्चा काढला आणि आम्ही तो मोर्चा यशस्वी केला. 1 लाख लोक पुण्याला आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने 1 लाख लोक जमवले. मी निमित्त होतो. मी जरी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं, मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, पण ठामपणे भूमिका घेतली. अनेक दबाव आले, अध्यक्षपद काढून घेऊ, तुम्हाला आताच्या आता हाकलून द्याव. पण मी मंत्री महोदयांना, अजितदादांना ठणकावून सांगणार, आम्ही कार्यकर्ता देवराम लांडे, दादा पद गेला तरी चालेल, पण आदिवासी समाजाचा आरक्षणाला धक्का लागला तर देवराम लांडे कधी कमी पडणार नाही. हे आदरणीय अजितदादांना सांगणारा मी कार्यकर्ते. तसंच आता उद्या मी एका पक्षामध्ये काम करतो, मी एका पक्षाचा प्रवक्ता आहे, परंतु पक्षाचे दोरे बाजूला आणि हा संघर्ष बाजूला. म्हणून या संघर्षासाठी, या अदानी प्रकल्प हटवण्यासाठी देवराम लांडेची आज मीडियाच्या समोरची भूमिका आहे ती आजही आहे आणि उद्या राहणार आहे. जे जे कोणी याच्यामध्ये सामील होतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना एकत्र येतील, त्यांचा सर्वांचा स्वागत आहे. पण निश्चितपणे मी काका जाधव जुन्नर टाइमचे आहेत, मोदार तुम्ही आहेत, सोनू आहे, मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेल की देवराम लांडेने एखादा पाऊल पुढे टाकला, तो देवराम लांडे कधी मागे पाऊल घेत नाही. अशी अनेक आंदोलनं केली. मी पुण्याचं आंदोलन केलं, नंतर इथं मनकर फाट्यावरती रस्ता रोको आंदोलन केलं, दांडका घेऊन आंदोलन केलं, काही काळाला मी गाढवांचा मोर्चा काढला. जी जी आंदोलनं झाली, आदरणीय आमचे नेते झिरवळ साहेबांनी मंत्रालयात ओढून जाळीवर उडी मारली. सगळ्यात आधी पोचताना मी देवराम लांडे आहे. झिरवळ साहेबांना पाठिंबा देणारा आम्ही कार्यकर्ता आहे. 100 कार्यकर्ते घेऊन आम्ही शिवनेरीच्या दिशेने आम्ही त्या ठिकाणी कडेलोट करण्यासाठी, आम्ही स्वतःच आत्मदान करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो. परंतु झिरवळ साहेबांचा फोन आला की या ठिकाणी ते आता आपला सगळा थांबलेला आहे, म्हणून आम्ही थांबलो. म्हणून मी एक कार्यकर्ता आहे. देवराम लांडे एक नेहमीच आहे.
राजकारणामध्ये पद येतील पद जातील, परंतु संघर्ष करण्यामध्ये देवराम लांडे निश्चितपणे कुठं मागे हटणार नाही. आणि अदानी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये मी त्या गाव बैठका 2-4 वेळा घेतलेल्या आहेत. 2-4 वेळा मीडियाच्या माध्यमातून आम्ही तिथं बाहेर दिलेले आहेत. आम्ही स्पॉटवर गेलेले, आम्ही खाली तिथं भरोना पाहिलेले, वरून दिसते वर 250 मैदान पाहिलेले, घाडगर पर्यंत ते निम गाव जाते. हे नुसतं आम्ही इथं बाईट घेतलाय. आम्ही स्थानिक पातळीवर जाऊन 2-4 वेळा त्या ठिकाणी केले. आणि म्हणून आता पहिली मिटिंग आम्ही लावले आजनवळेच्या ग्रामसभेची मंगळवारी, त्यानंतर बुधवारी देवळेचे सरपंच दीपकजी गुट्टे साहेब आहेत त्यांनी लावले. तिसरी मिटिंग बाळूप्पा केदारी त्यांनी लावले. चौथी मिटिंग त्या ठिकाणी विठ्ठलजी रडे लोकनियुक्त सर निमगीर त्यांनी लावले. 5वी मिटिंग केवाडी गावच्या सरपंच त्यांनी लावलेले आहे. 6वी मिटिंग खरं तर उंडेकरचे आमचे मित्र लोकनियुक्त सरपंच निलेश भाऊ रावते यांनी लावले. 7वी मिटिंग गाडगरचे खरं तर त्या ठिकाणी सरपंचांनी त्या ठिकाणी लावलेले आहे. अशा प्रत्येक सरपंचांना आपण सूचना दिल्यात, प्रत्येक सरपंचांना फोन केलेत आणि या सगळ्यांना सरपंच उपसरपंच ग्रामस्थांना विश्वासूत घेऊनच हा संघर्ष होणार आहे. कुठल्याही प्रकारचा एकट्या दुकट्याचं काम नाही. देवराम लांडे हे निमित्त आहे. आज डावकर साहेबांसारखी किरण बस्कर सारखी अशा अभ्यासू माणसं आहेत का त्या याच्यावरती सह्याद्रीवरती ते लेख लिहितात, अभ्यास करतात. आमचा अभ्यास त्याच्यावर नसेल, पण रस्त्यावरती उतरण्यासाठी हे आदिवासी वादळ हे कुठंच कमी पडणार नाही. त्या ठिकाणी अदानी हो नाही तर कोणी फदानी हो, आम्ही तिथं कमी पडणार नाही आणि अजिबात अर्जत पण नाही. त्या ठिकाणी आमचा जरी रक्ताचे 5 वाहिले तरी चालेल, पण हे आदिवासी वादळ हे समाजाने घडवलेलं वादळ आहे, समाजाने मोठे केलेलं वादळ आहे. ते कुठेही कमी पडणार नाही. कुणाचाही दबाव येऊ, कुठलाही राजकीय काय हो, परंतु याच्यामध्ये आम्ही कुठे साहेब कमी पडणार नाही. अतुल बेनके यांनी त्यांची भूमिका जाहीर केली, परंतु विद्यमान आमदार असतील त्यांनी या ठिकाणी भूमिका जाहीर नाही केली, किंवा या विभागाचे खासदार असतील त्यांनी देखील भूमिका स्पष्ट केली नाही, किंवा अनेक पक्षीय नेते असतील त्यांनी देखील याची देखील भूमिका स्पष्ट केली नाहीये. आपण काय सांगायचं त्याच्यावर मी म्हणू शकत नाही, परंतु विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदारांकडे मी विनंती करीन समाजाच्या वतीनं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आणि खरं तर त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला आदरणीय आमदार आणि आदरणीय खासदार विद्यमान यांनी पाठिंबा द्यावा, अशा प्रकारची माझी समाजाच्या वतीनं मागणी आहे. नो कॉमेंट, नो राजकारण, अशा प्रकारची मागणी जी आमची आहे ती रितसर आहे. ही काय नुसतं आजनेवळ्याचा आडोशी वस्ती नाहीये, गाडगर नाहीये. त्या ठिकाणी पार तिकडं तहरान आहे, त्याच्यामध्ये तिकडं खुबी कंजाळा अशी बरीचशी गावं त्याच्यामध्ये दाखवलेली आहेत. त्या सरपंचांना मी त्या दिवशी तहसीलदार साहेबांकडे बसलो होतो. 200 पाणी माहितीच्या अधिकाराखाली मला त्यांनी संपूर्ण ते दिलेले. मी त्याच्यावरती 5 माणसं माझी म्हणजे त्याच्यावरती अभ्यास करतात. आणि मी एक चांगला वकील म्हणजे एक चांगला वकील जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक नावाजिक वकील, एक चांगला वकील घेऊन राज्यपालांकडून जरी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिली तरी आम्ही न्यायालयाची लढाई लढू. चांगलं एक सोडून 5 वकील लावू, पण आम्ही कदापि अदानीचा प्रकल्प होऊ देणार नाही. कायदेशीर लढाई लढू. कारण या ठिकाणी सत्तेसाठी आपण पाहिलं जंतर मंतरला पाहिलं कसं विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला, विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला, डोकं फोड्या झाल्या, रक्त सांडली, 20 विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. अशी वेळ आमच्या गोरगरीब जनतेवर शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी कायदेशीर लढाई लढायची. आणि त्याच्यावरती आता थोड्याच बघूया आता 15 ऑगस्टपर्यंत किंवा 15 ऑगस्ट झाल्याच्या नंतर 21 तारखेला त्यांची भूमिका काय होते त्याची आम्ही जाळपोळ करू. आणि नंतर आम्ही एक चांगला वकील, मी खरं वकिलांच्या सुद्धा मी संपर्कामध्ये आहे, चांगला एक भारी वकील देऊन याचे कागदपत्र त्यांच्याकडे पुरवतो आम्ही. आणि त्या वकिलाच्या माध्यमातून आम्ही राज्यपालांकडे जाणार आहेत. एक 10-20 असे निवडक कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी गेलेत. सकाळीच माझा दरोडा आमदारचा माझा फोन झाला. दरोडा आमदार ह्या आदिवासी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. 25 आमदारांची समिती आहे. त्या 25 आमदाराच्या समितीचे ते दरोडा आमदार अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी मी बोलले. ते म्हटले हरकत नाही, मी एक मुंबईला मिटिंग लावतो, तुम्हाला वकील देण्यामध्ये सुद्धा माझी मदत राहील. अशा प्रकारचं सगळ्या आदिवासी आमदारांनी
एकत्र यावं. आणि हा नुसता आदिवासींची नुकसान नाहीये, तर पुढच्या भविष्य काळामध्ये पूर्व भागामध्ये सुद्धा जे नगरला पाणी जाते त्याच पद्धतीवरती त्या धर्तीवरती या माणिकगाव धरणातला पाणी काही टक्के ते नेण्याच्या प्लॅन मध्ये आहेत. तसा त्यांचा आराखडा आहे. ते फक्त आता सुरू करा आपल्याशी गोड बोलतात. तरी पूर्व भागामध्ये सुद्धा सर्व माझं बांधवांना, शेतकरी, ऊस बागायतदारांना माझी विनंती आहे, तुमचा सुद्धा सर्व ऊस बागायतदारांचा, पूर्व भागात सर्वांचा खारीचा वाटा याच्यामध्ये असावा. आत्तावर मावळातली 10 गावं जातात किंवा 30 गावं जातात, ते तुम्ही मनावर न घेता हा संपूर्ण जुन्नर तालुक्याला याचा फटका बसणार आहे. याची काळजी जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी, जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी घ्यावी, खासदारांनी घ्यावी. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची आम्ही आता 15 ऑगस्टच्या आतमध्ये सुनित्रा वहिनीची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहेत. सुनित्रा वहिनींना जे आता आमच्याकडं आमचं जे ठरलंय सर्व ग्रामसभेचे ईशाच ग्रामसभा बोलून ते ठराव आम्ही त्याची एक प्रत आम्ही सुनित्रा वहिनी एक पालकमंत्री म्हणून, कारण त्या पुणे जिल्ह्याच्या पालक आहात, आणि एक प्रोटोकॉल म्हणून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि राज्यपालापर्यंत हे सर्व लढाई करावा लागेल. मोदार साहेब, काका जाधव, आपला सोनू, ही लढाई आहे. ही काय तुमची आमची नाही, एकट्या दुकट्याची नाही. देवराम लांडे निमित्त आहे, पण एक देवराम लांडेला उभ्या आयुष्यामध्ये समाज बांधवाने मला खरं तर दिशा दिली आणि एक मला आधार दिलाय, आणि तो आधार समाजाच्या प्रतिष्ठेला कुठेही गालबोट लागणार नाही असा देवराम लांडे कधीच वागणार नाही. अजूनही 10 संघटनेने संघर्ष केला, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला तयार आहे. असं काय नाही का बाबा देवराम लांडे एकट्याच बोलतो, तो एकट्याच करील. एकट्या दुकट्याचं हे काम नाही. हे सर्व सुशिक्षित कार्यकर्ते असतील आणि सुशिक्षित वेगळ्या माझ्या माहितीप्रमाणे 30-40 सगळ्या संघटने, या संघटनेने सुद्धा एका झेंड्याखाली येऊन एक चांगल्या प्रकारचं नियोजन करावं. सकाळीच मला अजूनच्या सरपंच मॅडमच्या भावाचं म्हणजे गणपत गोटकर त्यांचा फोन आला का, लांडे साहेब तुम्ही पण त्या ग्रामसभेला यावं. दीपक गुट्टे सरपंचाचा मला फोन आलता, म्हणजे आम्हाला आजची मिटिंग माहित नाही. त्याप्रमाणे मला विठ्ठल रेड्यांचा फोन आलता सरपंचांचा, म्हणजे मला मिटिंग मला पण कल्पना नव्हती, पण हरकत नाही. जरी मिटिंग घेतली तरी सुरुवात होते ती चांगली होते. चांगली सुरुवात होऊन आपली जी पोरं मिटिंग घेत असतील ती पण पोरं आपलीच आहेत. म्हणजे इथं काय लगीन कार्य नाही मग रुसायचं एकमेरीवर. त्याच्यावर तसं कुठल्याही प्रकारचं हे नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेवादेवा नाही. जी पोरं संघर्ष करतील त्या पोरांचा मी स्वागतच करतो. पण परत एकदा माझ्या सुनबाई माहिती अमोल लांडे असतील, त्यांना पण मी सांगितले की महिलांच्या वतीनं तुम्हाला जे बचत गट असतील ते संघटन करून या प्रकल्पासाठी कडाडून विरोध करायचा आणि या अदानीच्या प्रकल्पाला कुठेही थारा द्यायचा नाही, अशा प्रकारचं आव्हान मी आज मीडियाच्या माध्यमातून देतोय. आणि तुम्हाला पण सांगतोय मीडियाच्या माध्यमातून, काका तुमचं गाव आपटळ असेल, सोनू तो गाव तळण असेल, त्या मोदार साहेब तुमचं गाव तळण असेल, चितेवाडी असेल, आपण सगळे त्यात आहोत, पत्रकार आहोत, कार्यकर्ते आहोत. आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये त्यांची काहीतरी 21 ऑगस्टला मिटिंग आहे, त्या मिटिंगच्या अगोदरच त्या आलेल्या आपल्याला नोटिसांचा आपण होळी केली पाहिजे, त्या अदानीचा पुतळा करून झाला पाहिजे, अशा प्रकारचा आव्हान मी सर्व समाज बांधवांना करतो. अधिक काय न बोलता परत एकदा अदानी हटाव, अदानी हटाव, अदानी हटाव, अदानी हटाव, आदिवासी बचाव, अदानी हटाव, आदिवासी बचाव. या ठिकाणी तुमच्या